एका सर्वसामान्य गृहिणीनं असा काही कांड केला की त्याच्यासमोर बॉलिवूडची क्राईम स्टोरी ही फेल होईल. पुढे संपूर्ण बातमी पाहण्या अगोदर तुम्ही आमच्या व्हीपी व्हायरल मराठी न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. खरं तर एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या मृत्यूच्या चौकशीचं काम पोलिसांकडून सुरू होतं. आपल्या नवऱ्याच्या जाण्याने बायकोलाही खूप त्रास झाला. ती रात्रंदिवस रडत बसायची. तिची अशी अवस्था पाहून लोकांनाही तिची दया येऊ लागली. यावेळी घरातील लोकांची चौकशी आणि तपास करत असताना पोलिसांना काहीतरी विचित्र जाणवलं. कारण रडून रडून महिलेची अवस्था वाईट झाली होती आणि घराची दुरवस्था झाली होती. परंतु असं असलं तरी देखील घर दिसायला मात्र स्वच्छ होतं. हे पाहून पोलिसांना संशय आला. त्यानंतर या महिलेची चौकशी केली असता धक्कादायक खुलासा झाला. ही घटना राजस्थानमधील सिकर येथील आहे. सदर पोलीस स्टेशन परिसरात 2 वर्षांपूर्वी एका व्यक्तीचा मृतदेह त्याच्या घराबाहेर सापडल्याची घटना उघडकीस आली आहे. खरं तर या व्यक्तीच्या बायकोनं त्याची हत्या केली होती. पोलिसांनी आरोपी बायकोला अटक केली आहे. नवऱ्याची हत्या केल्यानंतर बायकोनेच त्याचा मृतदेह घराबाहेर फेकून दिला होता. पोलीस आरोपी महिलेची कसून चौकशी करत आहेत. पोलीस स्टेशनचे अधिकारी इंद्रराज मरोडिया यांनी सांगितले की पूर्णरामचा मृतदेह घराबाहेर रस्त्याच्या कडेला पडलेला होता. त्यांच्या जवळच बसून त्यांची पत्नी सुनीता ही रडत होती. पूर्णराम यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमांच्या खुणा होत्या. पोलिसांनी आजूबाजूच्या आणि कुटुंबातील लोकांकडे चौकशी केली असता त्याला दारू पिण्याचे व्यसन असल्याचे समोर आले. दारू पिऊन त्याचा बायकोशी अनेकदा वाद होत होता. घटनेनंतर पूर्णरामची खोली स्वच्छ असल्याचे तपासात समोर आले असून खोली चांगली आवरून ठेवली असल्याचं आढळलं. तसेच घराच्या गेटपर्यंत साफसफाई करण्यात आली. अशा स्थितीत ही साफसफाई पहाटे की रात्री उशिरा झाली असा संशय पोलिसांच्या मनात निर्माण झाला. सहसा असं कोणीही करत नाही. आपल्या घरी दुःखद घटना झाली आणि लोक घराची साफसफाई करतील. शिवाय पूर्णरामची खोली अधिक चांगली आवरलेली होती आणि कधी एखाद्या ठिकाणच्या वस्तू जागच्या जागी असणं देखील शक्य नाही. त्यावेळी पोलिसांनी मयत पूर्णरामच्या बायकोची चौकशी केली असता त्यांना संशयास्पद वाटले असता तिने रात्री घर साफ केले. त्यामुळे सकाळी साफसफाई करावी लागू नये म्हणून तिने असं केल्याचं सांगितलं. अनेक वेळा मृताची बायको सुनीता हिने वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या. मात्र अखेर तिने या गुन्ह्याची कबुली दिली.